जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा अमृता समान शब्द होता। ज्या ज्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन असायचं त्या त्या गावामध्ये हजारो लोक कीर्तन ऐकण्यासाठी येत होते। तर बांधवांनो, असंच एकदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन त्यांच्या मामाच्या गावामध्ये लोह गावामध्ये होतं आणि या लोह गावामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंगानं पकवाज वाजवला होता। असा एक रहस्यमय प्रसंग घडला होता, त्याचा आपण आज माहिती पाहणार आहोत। तर बांधवांनो, देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं। देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत। आपण ऐकलं असेल की संत नामदेवांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग नाचत होते। येऊन नाचता नाचता देवाचा पितांबर गळून पडला होता। तर बांधवांनो, अशीच घटना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये घडली होती। सुंदर असा प्रसंग आहे, अक्षरशः ऐकून आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल असा प्रसंग आहे। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर आम्हाला एक कमेंट नक्की द्या, जय जय राम कृष्ण हरी, आणि आमच्या चॅनलला लाईक नक्की करा। मी अनंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल। बांधवांनो, लोह गावामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं आणि लोक अगदी आतुरतेने महाराजांची वाट पाहत होती। जगद्गुरु संत तुकाराम महाराज लोह गावामध्ये येऊन पोहोचले। त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं नियोजन केलं होतं गावकऱ्यांनी कीर्तनाचं। परंतु गावात आल्यानंतर महाराजांच्या कानावरती आधीच बातमी एक पोहोचली होती की संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवणारा व्यक्ती सोनबा ठाकूर आजारी आहे असं महाराजांना समजलं होतं। आणि महाराज त्या ठिकाणी गावात आणि लोकांना विचारपूस केली की सोनबाची तब्येत कशी काय आहे। तर बांधवांनो, सोनबा ठाकूर म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी आहेत त्या 14 टाळकऱ्यापैकी सोनबा ठाकूर। महाराजांनी प्रेमाने विचारलं की सोनबाची तब्येत कशी काय, बरी आहे का? अहो, लोकांनी सांगितलं महाराज सोनबाला भरपूर ताप येतो, एक महिनाभर आजारी येतो, तो उठून सुद्धा बसू शकत नाही। महाराज म्हणाले, अहो आजच्या दिवस तर येईल का टाळ वाजवायला? कारण बांधवांनो, सगळ्यात आवडता हा पकवाज वादक संत तुकाराम महाराजांचा होता। कारण प्रत्येक कीर्तनामध्ये सोनबा पकवाज वाजवायचाच। लोकांनी सांगितलं, अहो त्याला उठता सुद्धा येत नाही। महाराजांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, अक्षरशः एवढं प्रेम होतं महाराजांचं टाळकऱ्यावरती। त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की दुसऱ्या पकवाज वाजवण्याची व्यवस्था करा। आणि त्या ठिकाणी तिथले जे व्यवस्थापक होते, रामेश्वर भट सुद्धा त्या ठिकाणी होते, त्या सगळ्यांनी एक व्यवस्था करून एक पकवाज वाजवणारा व्यक्ती त्या ठिकाणी आणला। जगद्गुरु संत तुकाराम महाराज विना हातात घेऊन त्या कीर्तनाची जी गादी होती गादीवरती महाराज त्या ठिकाणी गेले। महाराजांनी डोळे झाकले आणि जय जय राम कृष्ण हरी चालू केलं। महाराजांचे शब्द इतके गोड होते, वाणी इतकी गोड होती, किती अमृताहुनी गोड वाणी। आणि त्याच ठिकाणी पकवाजावरती थाप पडली आणि महाराजांनी डोळे अचानक उघडले। कारण कोण वाजवतोय हात पकवाज? सोनबाच्या जागेवरती आवाज तर मला तसाच आला। हे पाहण्यासाठी महाराजांनी डोळे उघडले, तो पाहतोय तर काय, दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्षात सोनबा त्या ठिकाणी पकवाज वाजवत होती। आणि बांधवांनो, त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू झालं। त्या कीर्तनामधला जो अभंग होता, निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म, सुंदर असा अभंग। या अभंगावरती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी कीर्तन झालं। कीर्तन झाल्यानंतर विनेकरानं महाराजांच्या पाया पडावं आणि महाराजांनी विनेकरांच्या पाया पडावं असं त्या ठिकाणी झालं। आणि नंतर पुढे पकवाज वाजवणारा म्हणजे सोनबा ठाकूर त्या ठिकाणी आला। आपलं डोक्यातला जे पटका होता तो बाजूला ठेवला, गोंगडी बाजूला ठेवली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पायावरती नतमस्तक झाला हो सोनबा। डोळ्यातून पाणी वाहत होतं सोनबाच्या। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सोनबाच्या पाठीवरती एक थाप मारली, प्रेमाची शाबासकीची थाप मारली। परंतु ती थाप पाठीवरती न पडता ती थाप जमिनीवरती पडली। हे सगळं पाहून त्या ठिकाणचे पाहणारे जी लोक आहेत ते एकदम शांत झाली, कारण पटकन सोनबा त्या ठिकाणी निघून गेला। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं की सोनबा एवढा आजारी असतानाही माझ्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवायला आला। मी देहूवरून या ठिकाणी आलोय, परंतु सोनबा माझ्याबरोबर बोलला का नाही? दुःख वाटलं त्या ठिकाणी महाराजांनी।
संत तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट यांना आवाज दिला आणि बोलून घेतलं. म्हणली, बुवा माझं काय चुकलं? सोनबा एक शब्द सुद्धा माझ्या बरोबर बोलला नाही. त्यावेळी रामेश्वर भट म्हणाले, महाराज हो तुमचं काही चुकलं नाही. सोनबा आजारी आहे, त्याच्या अंगात ताप भरलाय, त्यामुळे तो गडबडीने गेला असेल निघून. मी त्याला आत्ता बोलवून आणतो. आणि त्या ठिकाणाहून रामेश्वर भट वाऱ्याच्या वेगानं सोनबाच्या घराकडे धावू लागले. अहो जशी नदी समुद्राला मिळण्यासाठी वेगाने नदी जाते कळकळत, त्याचप्रमाणे रामेश्वर भट सोनबा ठाकूर यांच्या घराच्या जवळ येऊन पोहोचले. घराच्या दरवाजावरती जोरात थाप दिली. अरे सोनबा, दरवाजा उघड रे बाबा, दरवाजा उघड. महाराज तुझी वाट पाहतायत तिकडे. महाराजांच्या वरती का रे रागवला बाबा? तू आजारी असताना पकवास वाजवला आणि महाराजांच्या बरोबर न बोलता तू निघून आलास. दरवाजा उघड. घरामध्ये सोनबा ठाकूर तापाने पणपणून पडले होते. अहो उठून बसण्या इतकी शक्ती सुद्धा अंगात त्या ठिकाणी नव्हती. ज्या बाजेवरती झोपले होते त्याच बाजेच्या खाली त्यांचा पुतण्या रामा होता. रामाला आवाज दिला, रामा, अरे रामेश्वर भट दरवाजा वाजवत आहे, उघड रे बाबा. रामा उठला आणि दरवाजा उघडला. रामेश्वर भट यांनी पाहिलं, सोनबाला तर उठता बी येईना. रामेश्वर भटांच्या बरोबर अख्खा आयुष्य सोनबाचं गेलं होतं. सोनबाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. रामेश्वर बुवा, अहो मी किती पापी आहे हो. रामेश्वर भट म्हणाले, का रे सोनबा असं काय म्हणतोय? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगाव मध्ये आहे, मी जाऊ शकलो नाही. त्या ठिकाणी सोनबा म्हणू लागला, बुवा अहो मी जिवंत असताना सुद्धा तुकोबांच्या कीर्तनामध्ये मी पकवास वाजवू शकलो नाही. मी केवढं पाप केलं असं म्हणून तो रडू लागला जोरात. एक क्षणभर रामेश्वर भट यांना समजेना की असं कसं बोलतोय हा सोनबा. कारण कीर्तन तर आता झालंय आणि या कीर्तनामध्ये सोनबा स्वतः पकवास वाजवायला होता आणि हा सोनबा असं का बोलतोय. त्यावेळी सोनबानं सांगितलं की अहो रामेश्वर भट, मी 1 महिना झाला आजारी आहे आणि जे टाळकरी आहे त्यांची भेट माझी झालीच नाही महिनाभर. ज्या वेळेला जवळच्या लोकांची भेट होत नाही त्यावेळेला फार मोठं दुःख होत आणि ज्या वेळेला जवळच्या लोकांची भेट होते, ज्या वेळेला तर भेट झाल्यानंतर तो आनंद मिळतो, तो आनंद गगनात मावेनासा होतो. तसा आनंद सोनबाला सुद्धा झालता. कारण त्या ठिकाणी रामेश्वर भट आलेले होते. रामेश्वर भट यांनी ओळखलं की सोनबा नाही आला तर या जागी अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी मृदुंग वाजवण्यासाठी आला होता. त्या ठिकाणी ओळखलं रामेश्वर भट यांनी आणि सोनबाला खांद्यावरती घेतलं. कारण सोनबाला चालता सुद्धा येत नव्हतं. अक्षरशः खांद्यावरती घेतलं आणि रामेश्वर भट सोनबा ठाकूर यांना घेऊन ज्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बसले होते गादीवरती कीर्तनाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी घेऊन आले. सोनबाने आपलं मस्तक जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पायावरती ठेवलं आणि रडू लागले. आणि त्या ठिकाणी रामेश्वर भट यांनी सांगितलं तुकाराम महाराजांना, अहो महाराज, तुमच्या कीर्तनात सोनबा पकवास वाजत नव्हता तर तुमच्या कीर्तनात अखंड या विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग पकवास वाजत होता. अहो देवालाही मोह आवरला नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी. आणि अशा महान जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आम्ही टाळ वाजवतोय, हे रामेश्वर भट यांना फार मोठा अभिमान त्या ठिकाणी वाटला आणि आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यामधून वाहू लागले. आणि त्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना समजलं की देव या ठिकाणी आलता पंढरीचा पांडुरंग पकवास वाजवण्यासाठी. खरंच महाराजांना सुद्धा फार मोठा आनंद गगनात माविनासा झाला. तर बांधवांनो, देव आणि भक्त अतूट प्रकारचं नातं असतं हे या ठिकाणी सिद्ध होते. त्यामुळे भगवंताची भक्ती जर मनापासून केली, भगवंताला मनापासून जर आवाज दिला, हाक दिली, तर देवाला सुद्धा यावं लागतं हे निश्चित. त्यामुळे बांधवांनो, देवाची भक्ती नक्की करा भगवंताची. आपलं काम करता करता फक्त जय जय रामकृष्ण हरी तुम्ही म्हणा, भगवंत तुमच्यासाठी नक्की येतील बघा, यात शंका नाही. सुंदर असे रहस्यमय प्रसंग जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करा. जय हिंद, जय भारत.